सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मागणीची शक्यता वर्तवली जाते। सातारा जिल्हा परिषदेच्या 2 सभासदांना मतदान करण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप होतोय, तर शिवसेनेचा व्हीप असताना पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या त्या दोन्ही सदस्यांच्या निलंबनाबाबतच्या सूचना सुद्धा दिल्या गेल्यात अशी सूत्रांची माहिती आहे। तर पक्षाविरोधात जाऊन काम केल्या, पण या प्रकरणी शिवसेना आमदार महेश शिंदेंवर पक्षातील आमदार सुद्धा नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती आली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, या राड्याचे पडसाद आज परिषदेमध्ये, विधान परिषदेमध्ये सुद्धा उमटले, आता काय शक्यता वर्तवली जाते? ही साताऱ्याची जी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक आहे, ती निवडणूक पुन्हा घेण्याबाबतची मागणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं केली जाऊ शकते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये दबाव तंत्र असेल, यंत्रणेचा गैरवापर असेल आणि हे सगळे गोष्टी वापरल्या गेल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करते। त्यामुळे या निवडणुका परत घेतल्या जाव्यात अशी त्यांची मागणी आहे। तसंच महेश शिंदे आणि जे 2 सदस्य होते त्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत व्हीप न पाळल्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव सुद्धा तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2 सभासदांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं। हे सगळं प्रकरण जे आहे त्यामुळे वाद गाजतंय आणि त्यामुळे ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली जाऊ शकते। अगदी पंकज, वेळोवेळी ताजे अपडेट्स घेऊन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आज सातारा राड्या प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत या मंत्र्यांची बैठक होईल। या बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित असणार आहेत अशी माहिती आहे। विधान परिषदेमध्ये असे पडसाद उमटले। उदय सामंत यांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं। शंभूराज देसाई आक्रमक झालेले होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे 3ही नेते आता या बैठकीला उपस्थित राहतील। एकीकडे ही निवडणूक पुन्हा व्हावी अशी मागणी होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर सातारा राडा प्रकरणी शिवसेना मंत्र्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काय होतं, ही बैठक निर्णायक होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। या बैठकीला पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत ही बैठक होईल। काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। जो राडा झाला तो आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि त्याचेच पडसाद आज उमटल्याचं दिसलं। त्यामुळे सातारा जिल्हा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी आता ही निवडणूक पुन्हा घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा मागणीची शक्यता वर्तवली जात आहे। कारण की दोनही सभासदांना मतदान करण्यापासून वंचित ठेवल्याचा दोन्हीकडून आरोप होतोय। दुसरीकडे शिवसेनेचा व्हीप होता आणि असं असताना पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या या दोन्ही सदस्यांच्या निलंबनासंदर्भातल्या सूचना सुद्धा दिल्या गेल्यात अशी माहिती सूत्रांकडून आली। तर तिकडे पक्षाविरोधात जाऊन काम केलं, पण या प्रकरणी शिवसेना आमदार महेश शिंदेंवर पक्षातील आमदार अजूनही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदेंसोबतची जी बैठक होईल, या बैठकीकडे लक्ष असेल। या बैठकीला कोण कोण उपस्थित असेल? उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित असतील। ही बैठक कधी होते आणि या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।